रायगडच्या पेण नगरपालिका नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी रामवाडी येथील प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस घटक पक्ष, महायुतीच्या अधिकृत उमेदवार असलेल्या वसुधा पाटील यांनी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला होता। परंतु नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी रामवाडी येथील प्रभाग क्रमांक 9 मधून वसुधा पाटील यांच्या विरोधात कोणत्याही उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला नसल्याने वसुधा पाटील या नगरसेवक पदासाठी बिनविरोध विजयी झाल्यात। या विजयानंतर संपूर्ण रायगड जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी सुद्धा वसुधा पाटील यांचे अभिनंदन केले। रामवाडी तसंच पेण शहरातील जनतेच्या प्रेमामुळे मला 5 वेळा जनतेची सेवा करण्याची आणि त्यांच्या समस्या सोडवण्याची संधी मिळाली। आज पुन्हा एकदा 6व्या वेळी नगरसेवक पदासाठी बिनविरोध विजयी झाल्याने आनंदाचा क्षण आहे, असं वसुधा पाटील यांनी बोलताना सांगितले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। गणपती बाप्पा मोरया, स्वामी समर्थ। मी निवडून आले ते शेवटी माझे सासू सासऱ्यांची कृपा, माझे आई वडिलांची पुण्याई आणि माझे मिस्टर त्याला खरं हे आहेत, भागीदार आहेत आणि जनता माझ्या पाठीशी असल्यामुळे मी 6 वेळा निवडून आले। नाहीतर मला काय माझ्या याने काय मी निवडून नाही आलेली, माझी जनता माझ्या बरोबर आहे म्हणून हे। आणि माझे घरातली लोक सगळे जाव धीर सासू सासरे सगळे माझ्या बरोबर आहेत, भाऊ बहीण माझे, म्हणून मी हे शक्य झालं मला 6 वेळा निवडून येऊन। तटकरे साहेब, आदिती ताई, अनिकेत भाई ही लोकांचं पण मला सहकार्य आहे म्हणून मी ही कामं पण वार्डातली थोडीफार करू शकलो। नाहीतर काय आपण 6 वेळा निवडून नुसतंच खुर्चीत बसणं आणि मी भाषण करणं त्याच्यानी काय आले नसते। मी काय भाषण करत नाही, मला कामाची आवड आहे, मला भाषणाची आवड नाही। खरं सांगायचं म्हणजे मी कामासाठी खूप धडपड करत असते। संतोष सिंगरपुरे यांनी पण खूप म्हणजे आम्हाला सहकार्य केलंय आणि त्यांचे मुलं पण आम्ही पुढे चाललोय। माझे मिस्टरांनी तर सांगितलेलं आहे, तुला जनतेने निवडून दिलेली आहे, तू घरात काही बघू नकोस, तू पहिला घरातून बाहेर जायचं, लोकांची कामं करायची। हे मला त्यांनी कधीही माझ्याकडून अपेक्षा केली नाही, काय मिसेसनी नाश्ता द्यावा चहा द्यायचं ही अपेक्षा कधीही केली नाही। काय ना कधीही मला प्रश्न विचारला नाही, सकाळी गेली तू संध्याकाळपर्यंत कुठं होत, फक्त मला जेवणासाठी फोन येणार, काय तू काय खाल्लं का, हेच विचारलं। मला कधीही कुठल्याही गोष्टीत मला दुखवली नाही, त्यांचं खूप मला सहकार्य आहे। मी म्हणजे जनतेचे पण आभार मानून तेवढे कमीच आहेत आणि पेण शहरातले पण जनतेचे मी आभारी आहे। मला खूप म्हणजे त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्यात आणि पत्रकार बंधू तुम्ही पण या, खरोखर तुमचे पण आभार मानते मी। आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी कालपासून खूप वरिष्ठांचे फोन आले होते आपल्याला इथं, बरेच जण भेटायला आले होते, त्याबद्दल काय सांगाल? हो, तटकरे साहेबांचा पहिला मी गेटच्या आतमध्ये पण नाही आले, गेटच्या बाहेरच होते, तेव्हा मला साहेबांचा फोन आला, वसुधा ताई अभिनंदन तुमचं। अनिकेत भाईचं आला, हे लोखंड्यांचं पण आलं, जिल्हा अध्यक्षांचं पण मला फोन आले, हे विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर त्यांचं आलं, आपला अध्यक्ष दयानंद भगत त्यांचं पण मला फोन आला आणि पूर्ण जनतेचे पूर्ण तालुक्यातून मला फोन आले, मला म्हणजे खरोखर मी एवढेच समजते, मी एवढे ज्याच्यातून असून मी भाग्यवान आहे का, तर एवढे लोकांचे मला फोन आले ना, एवढा लोकांचा माझ्यावर प्रेम आहे, खरोखर मी आभार मानणी तेवढे कमीच आहेत। आपण 6 वेळा निवडून आलात, आपण उपनगराध्यक्ष पण होता। हो, कोणकोणती विकास कामं केलीत आणि यापुढे कोणकोणती विकास कामं तुम्हाला करायची? मी म्हणजे निवडून आल्यापासून ह्या आपल्या इथं रामवाडीला स्मशानभूमी नव्हती, स्मशानभूमी बांधली। रामवाडीला आपले पाईपलाईन नव्हती पाण्याची, ती आणली, लाईटची सोय नव्हती ती केली, आता सगळी गटार रस्ते हे सगळे कामं मी केली।
विकास कामं. आता शिवाजीनगरमध्ये पण पूर्ण मी रोड केलेत, शेड बांधले, पण साहेबांनी निधी देऊनच केले. तटकरे साहेबांचे उपकार आहेत. तटकरे साहेबांमुळेच मी ही कामं करू शकले. आता पुढची जी कामं आहेत, रिंग रोड आहे, रस्त्याला मोठे हे इकडून आता पोलची पण सोय झालेली आहे. तिथं सगळे खांबे उभे केलेत, आता पोल फक्त उभे करायचे आहेत, ती पण सोय झाली. शाळेचे तिथं हे केलंय, विसर्जन घाट बांधलंय, समाज मंदिर बांधलंय शिवाजीनगरला, हे सगळं मंदिर बांधलंय गणपतीचा, हे सगळं मी केलेलं आहे. ही माझ्या वार्डामध्ये कार्यक्रम असेल त्याच्यात मी पूर्ण घराघरात म्हणजे कोणाचाही कार्यक्रम असला तरी मी जातं. आणि माझ्या सहकार्याचं आपला वार्डातले लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. कुठल्याही कार्यक्रमासाठी मला बोलवतात. आणि ही सगळी मुलं आहेत आरपी नगरची, सगळे अगदी कुठलाही कार्यक्रम करायचा असला तरी काकू हे करायचं का, ते वार्डातून सगळे काय हे काकू ते करायचं का, आपल्याला हा कार्यक्रम करायचं का नाही करायचं, हे सगळं विचारल्याशिवाय काम कुठलाही करत नाही. अगदी शिवाजीनगर असू दे, आरपी नगर, एसटी कॉलनी, सुमन नगर, समर्थ नगर, हे सगळे रामवाडी भागच हा माझा आहे, असं काय हे नाही. आणि जे मला बिनविरोध दिली ती खरोखर माझे लोकांचा प्रेम होता माझ्यावरती, म्हणून त्यांचे प्रेमापोटी मी बिनविरोध झाले. मी आभार मानते सगळे जनतेचे. पूर्ण मी माझ्या रामवाडी भागामध्ये आरपी नगर, समर्थ नगर, सुतारवाडी हे सगळं परिसरातून माझ्या जनतेला मी आवाहन करते काय जे माझे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या आणि द्याल अशी मला अपेक्षा आहे. तेच एवढंच बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. माझ्या आई वडिलांनी तिला राजकारणात टाकला, तिथून जी परंपरा चालू झाली, मग माझ्या आई वडिलांनंतर मी तिला समर्थपणे म्हणजे साथ देत राहिलो आणि त्याचा परिणाम म्हणून ती आता 6व्या वेळी बिनविरोध निवडून आली. जनतेने तर पूर्ण सहकार्य केलेलंच आहे आणि करतच आहेत. त्यांचं आमच्यावर प्रेम आहे, आमचंही त्यांच्यावरती प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटीच हे सगळं घडत आहे. ह्याच्यामध्ये तटकरे साहेब, आदितीताई आणि अनिकेत भाई यांचा सुद्धा मोठा वाटा आहे आणि त्यांच्या खंबीर नेतृत्वाखालीच हे सर्व काही चाललेलं आहे. याच्यापुढं 2 डिसेंबरला जी निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा सर्व नगरसेवकांना सर्व जनता अशीच निवडून व्यवस्थित भरघोस मताने निवडून देईल. आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत उरण तालुक्यातील जसखार येथील मैत्रेय राजश्री गणेश मोकल यांनी 93 किलो वजनी गटात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक पटकावले. भूतानच्या थिम्पू इथं 15 ते 17 नोव्हेंबर 2025 दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यापूर्वी 18 ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान झारखंडच्या टाटानगर इथं आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी रौप्य पदक जिंकलं होतं. या उल्लेखनीय कामगिरीच्या आधारावर त्यांची आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली होती. मैत्रेय यांना शिवछत्रपती पुरस्कार विजेते संतोष शिंदे यांचं मार्गदर्शन आणि मोलाचं सहकार्य लाभलं. त्यांची जिद्द, चिकाटी आणि अथक प्रयत्न यांच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केलंय. या स्पर्धेसाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्षांनी आर्थिक निधी उपलब्ध करून मैत्रेयला मोलाचं सहकार्य केलं आणि आशीर्वाद दिले. या स्पर्धेत जगभरातून 150 स्पर्धक सहभागी झाले होते. भारतातून एकूण 30 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. मैत्रेय यांच्या या सुवर्णमयी कामगिरीबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होतंय. तसंच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होतोय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. लाखादूर तालुक्यातील बारव्हा परिसरातील नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून हल्लीच्या आधुनिक काळात शेतीसाठी ट्रॅक्टर या यंत्राशिवाय शेतकऱ्यांचं कामच होऊ शकत नाही. बाराव्या परिसरात पेट्रोल पंप नसल्यामुळे ट्रॅक्टरला लागणाऱ्या डिझेलसाठी शेतकऱ्यांना पर्याय नसल्यामुळे 15 किलोमीटर अंतरावर जावं लागत असे. दादा फुंडे यांची या बारव्हा परिसरातील जनतेसोबत नाळ जुळली गेली असल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी बारव्हामध्ये पेट्रोल पंपाची अत्यंत आवश्यकता असल्याचं दादा फुंडे यांना सांगितलं. आपण यासाठी प्रयत्न करावा आणि पेट्रोल पंप सुरू करावा अशी वारंवार विनंती केली.
या परिसरातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन दादा फुंडे यांनी बारभा इथं श्री गुरुदेव पेट्रोलियम भूमिपूजन पायाभरणी कार्यक्रम सेवानिवृत्त तहसीलदार नरहरी चांदेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत केला। पेट्रोल पंप सुरू करून केवळ पैसे कमावणं हा आपला उद्देश नसून इथल्या शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळे हे काम केलं आहे। शेतकऱ्यांचा आपल्यावर असलेला विश्वास नेहमी असाच कायम राहील याची मी ग्वाही देतो। आमच्या पेट्रोल पंपावर कोणत्याही शेतकऱ्याची पिळवणूक किंवा लूट होणार नाही असं आश्वासन दादा फुंडे यांनी दिलं। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। याच्याबद्दल सांगायचं म्हणजे काय झालं की अचानक हे पेट्रोल पंप इथं कसं काय करण्यात आला, तर मला आता इतक्यात आमच्या इकडे येणं जाणं थोडं कमी झालं। नाही तर यापूर्वी 25-25 वर्षापूर्वी आमचे प्रत्येक गावी जाणं नेहमी फिरणं हे सगळं सुरू होतं, पण जिल्हा वेगळा झाल्यापासून थोडं आमचं येणं जाणं कमी झालं। आणि मुख्य म्हणजे आम्ही इकडून लाखांदूरला जातो अर्जुनीवरून, इकडून सानगडी किंवा दिघोरी, हा दिघोरी तो लाखांदूर या मार्गाला जनरली जास्त येणं होत नाही। म्हणून एक दिवस मी इकडे आलो तर पेट्रोलचा हे होतं माझ्या गाडीच्या काटा, म्हणलं पेट्रोल पंप कुठे आहे, तर मला असं वाटलं की इतक्या दिवसात इतके पेट्रोल पंप बसले तर बारवेला पेट्रोल पंप असेलच बा असं माझ्या डोक्यात, कारण मागे याचे 10-15 वर्षापूर्वी कोणी तिथे पेट्रोल पंप टाकायचा विचार केला होता। तर जसं म्हटलं की इथे पेट्रोल पंप नाही आहे, मग म्हटलं इथं पेट्रोल पंप का नाही आहे, मग इथले लोक कुठे जातात, तर म्हणजे कोणी लाखांदूर जाते, कोणी दिघोरीला जातात, कोणी कुठे जातात, तर म्हटलं इथं आवश्यकता ते दिसते। मग याच्यातून मग काही लोकांना विचारलं, मग काय आपल्याचे लोक आमचे सगळे तुमच्यापैकी लोकांनी म्हटलं का नाही 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 म्हणे आमच्या इकडे जरुरी आहे। तर मग असं वाटलं आमचा काही हा तसा हे नाही, आमचे दुसरे धंदे आहेत, पण आता लोकांच्या आकर्षण आम्हाला असं मोठासा आकर्षण नाही, पण लोक म्हणतात तर करून टाकू। आता कंपनीवाले आले, काही लोक कंपनीवाले पंप अलॉट करत नाही, तेही मोठे पाहतात फुकू फुकू, पण आम्हाला सहजरित्या त्यांनी ओके करून टाकलं, ठीक आहे म्हणे। आणि त्यांनी मग आम्ही होतो तिकडे त्या मुख्य रोडवर, मग आम्ही पाहत होतो, आम्हाला वाटतं की तिकडे हे होईल, पण लोकांनी पाहिलं, मग ते सर्वे केलं कंपनीने, तर त्यांनी म्हणणे का नाही म्हणे त्या रोडपेक्षा या रोडवर घ्या, कारण तो रोड आताच काल हायवे चालणं कमी झाला, हायवेची ट्रॅफिक कमी झाली। आगामी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हदगावच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये राजकीय वातावरण तापू लागले। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार विशाल घोडेकर यांना दिवसेंदिवस वाढतं लोकसमर्थन मिळत असल्याचं चित्र दिसते। स्थानिक पातळीवर युवक, महिला वर्ग, व्यापारी बांधव आणि सर्वसामान्य नागरिक घोडेकर यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचं दिसते। विशाल घोडेकर यांनी गेल्या काही वर्षात प्रभागातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवून विविध नागरी समस्या, रस्ते, वीज, पाणी यांसारखे प्रश्न, स्वच्छता, गटार व्यवस्था तसंच सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला। त्यांच्या या लोकाभिमुख कामाचा परिणाम म्हणून मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मकता वाढताना दिसते। विशेषतः तरुण वर्गानं विकासासाठी सक्षम नेतृत्व म्हणून घोडेकर यांना पसंती दर्शवले। महिलांनीही सुरक्षितता, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा यांसंदर्भात त्यांच्यावर विश्वास दाखवलाय। प्रभाग 9 मध्ये निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता असून विशाल घोडेकर हे मजबूत दावेदार म्हणून समोर येत आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। आपल्या समोर आहेत विशाल भैरू घोडेकर, हे हदगाव मतदारसंघातून नगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांपैकी वार्ड क्रमांक 9 मधून अनुसूचित राखीव आणि अनुसूचित राखीव या गटामधून यांनी उभे आहेत निवडणुकीच्या याच्यात। राष्ट्रवादी पक्षाकडून यांना उमेदवारी बहाल केलेली आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या नेमकं तुम्ही हा निर्णय कसा काय घेतला या संदर्भात आपण विचारणा करण्यासाठी त्यांच्याकडे हदगाव या ठिकाणी आलेलो। नमस्कार सर, मला पूर्ण आपलं नाव सांगता येईल का सर? माझं नाव विशाल भैरू घोडेकर आहे। मी प्रभाग 9 मधून SC राखीव या प्रवर्गातून राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार आहे। सर, आम्हाला एक सांगता येईल का तुम्ही हा निर्णय निवडणुकीमध्ये उडी घ्यायचा काय घेतला, याच्याबद्दल काही सांगता येईल? कसं आहे, सामाजिक जीवनामध्ये आपण काम करत असताना लोकांच्या विविध अडचणी आणि ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या मी जवळून बघितलेल्या आहेत। प्रभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्याचा प्रश्न आहे, नाल्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे। या सगळ्या एकंदरीत सगळ्या ज्या मूलभूत प्रश्न आहेत हे प्रश्न सामान्य लोक माझ्याकडे घेऊन येतात। माझं एक मल्टी सर्व्हिसेस दुकान असल्यामुळे मग अशा लोकांना न्याय कुठे देता येईल
या हिशेबानं मी या क्षेत्रामध्ये आलो आहे. आणि शिवाय मला जनतेतून पाठिंबा असल्यामुळे मी यामध्ये जास्त मोठ्या म्हणजे हिरिरीने यामध्ये सहभाग घेतला आहे. मला सांगता येईल तुमचा वार्ड किती लोकसंख्येचा आहे जवळपास? 3642 या ठिकाणी मतदार आहेत आणि त्यामुळे खूप मोठा या ठिकाणी प्रभाग आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला पाठबळ या ठिकाणी जनतेतून मिळाले असल्यामुळे मी यामध्ये राष्ट्रवादीकडून आपली उमेदवारी दर्शवली आणि पक्षाने पण मला अधिकृत उमेदवार घोषित केले आहे. सर, याच्या अगोदर आपण राजकारणामध्ये होता का? नाही, तसं पाहिलं तर मी यापूर्वी कधी राजकारणामध्ये नव्हतो आणि माझा काही फारसा संबंधही नव्हता. पण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या लोकांचे प्रश्न आहेत ते मी प्रामुख्याने हाताळले असेल. आता आठवडे बाजारामध्ये संत रविदास महाराज सांस्कृतिक सभागृह आहे, त्या ठिकाणी जो प्रश्न होता त्या ठिकाणी पार्किंगची सुविधा होती आणि एकंदरीत तो जो हे आहे सभागृह ते नामशेष होण्याच्या मार्गावर होतं. त्या ठिकाणी विविध आंदोलनं आणि उपोषणे करून तो विषय मी त्या ठिकाणी मार्गी लावला आहे आणि त्याचीच पोचपावती म्हणून जनता आज माझ्या पाठीमागे उभी आहे आणि भक्कमपणे प्रतिसाद आपल्या प्रभागामध्ये मिळत आहे. तुम्ही अजित पवार गटाकडून उभे राहिला, तर अजित पवार गटानं तुम्हाला उमेदवारी दिली. अजित पवार गटच का तुम्ही निवडला? दुसरे पक्ष नव्हते का तुमच्याकडं? खरं सांगायचं म्हणजे मी त्या ठिकाणी इच्छुक दर्शवलं होतं शिंदे गटाकडे, पण काही कारणास्तव काय असेल काय माहिती नाही, त्या ठिकाणी आपल्याला डावलण्यात आलं आणि त्यामुळे नंतर मग मी अजित पवार गटाकडे. हां, निश्चित तुमच्या अपेक्षा अजित पवार गटाकडून तुम्ही उभे राहिलात. तुम्हाला तुमच्या मतदारसंघातल्या लोकांनी आता आम्ही फेरफटका मारत असताना आम्हाला जाणवलं, त्या लोकांच्या तोंडात तुमचंच नाव येऊ लागलं की एक वेळ यांना उमेदवारी देऊन बघा. उमेदवारी दिल्यानंतर आम्हाला कळेल की आमचा उमेदवार आम्ही निवडलेला कसा असेल. आम्हाला या उमेदवाराकडून भरपूर आणि मोठ्या प्रमाणावर अपेक्षा चांगल्या आहेत. आमचा उमेदवार होतकरू आहे. आतापर्यंत आमच्या जडणघडीमध्ये, आमच्या दुष्काळात, आमच्या अडीअडचणीला आम्हाला धावून आलेला आहे, असंच आम्हाला जाणवलं तुर्तास तरी. तुम्ही असं कुठलं कार्य केलं होतं जेणेकरून लोक आज तुमचं नाव घेतात सर? याच्याबद्दल आम्हाला सांगता येईल हातगावमधून? मी एकंदरीत तसं पाहिलं तर मी माझं लोकसेवेमध्येच संपूर्ण समजा एक 10 वर्ष 15 वर्ष लोकसेवेमध्येच गेलेलं आहे. विविध लोकांचे राशन कार्डाचे विषय असो, आधार कार्डाचे विषय असो, इलेक्शन कार्डाचे विषय असो किंवा विविध प्रश्न कोणाचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस स्टेशनचे प्रकरणे येतात, त्या ठिकाणी मी प्रामुख्याने त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन आणि त्या ठिकाणी वाद मिटवण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी करतो आणि समाजामध्ये एक चांगला मला मानणारा प्रवर्ग आहे आणि मला समजून घेणारा आहे आणि त्यामुळे मी अविरत काम करायचं असं ठरवलेलं आहे. निश्चितच तुमच्या या धडाडीचं, तुमच्या या प्रभागातील लोक जे काही मतदार आहेत जागृत, हे तुमचं अभिनंदन करत आहेत आणि कौतुक करत आहेत. आपण पाहिलं तर आपल्यासमोर होते विशाल भैरू घोडेकर. हातगावमधल्या एक मल्टी सर्व्हिसेस दुकान चालवून यांनी स्वतःची उपजीविका चालवत असताना इतरांची सुद्धा उपजीविका चालवण्यात सिंहाचा वाटा उचलला आणि निश्चित यांना एक थोडीशी आशा वाटते की आतापर्यंत आपण लोकांच्या मदतीला धावून गेलो. निश्चित लोकसुद्धा यावेळेस आपल्याला निवडणुकीमध्ये सहभाग करून आपल्याला उत्स्फूर्तपणे सहभागी करून आपला सहभागी करून घेतील व पाठिंबा देतील. याच आशेवर यांनी या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या माध्यमातून यांनी निवडणुकीला समोर गेलेले आहेत. न्यूज मराठी 24/7 परिमल हातगाव येथून. यात काही वार्ड क्रमांक 9 मध्ये विशाल घोडेकर यांच्या मतदारसंघामध्ये आलेला आहोत, ज्या मतदारसंघातून विशाल घोडेनं राष्ट्रवादी पक्षातर्फे उमेदवारी यांना दिलेली आहेत. आपण त्यांच्या या प्रभागामध्ये फिरत असताना काही मावशीला आपण विचारण्यासाठी आलेलो. मावशी, विशाल घोडेकरांबद्दल काय सांगाल आम्हाला? कशा वाटतात हे उमेदवार? आम्हाला चांगले वाटते. तुम्हाला चांगले वाटतात? तुमच्या नगरपालिकेमध्ये तुमचे कामं करतात त्यांनी? हो, करते. आतापर्यंत तुम्हाला धावून आलेत का? हो, येतात ना. बऱ्याच याच्या अडचणीत त्यांनी तुम्हाला मदतीला अडचणी आले. आमच्या भागी येतात. हो, तुम्ही त्याला चांगलं ओळखता? हो ना. तुम्हाला उमेदवार विशाल घोडेकरच पाहिजे? हो, घोडेकरच पाहिजे. आपण पाहिलं, मावशी सुद्धा सांगितलं. तुम्हाला कोण वाटते? विशाल घोडेकर बरे आहेत का? बरे आहेत. विशाल घोडेकर चांगले आहेत. हा, चांगले आहेत. वार्ड क्रमांक 9 मधून तुम्ही यांना मतदान करणार? बिलकुल. पाहिलं, काकाने सुद्धा सांगितलं विशाल घोडेकर यांना आम्ही सुद्धा मतदान करणार आणि माझा पाठिंबा आहे. मावशी, विशाल घोडेकर आपल्या वार्ड क्रमांक 9 मधून उभे आहेत राष्ट्रवादी पक्षातर्फे. तुम्ही याला मतदान करणार का? करणार. तुम्हाला कसे वाटतात विशाल घोडेकर? मनपूर्वक चांगले वाटतात. मनपूर्वक चांगले आहेत. त्यांनी आतापर्यंत तुमचे चांगले कामं केले, तुमच्या विकासात्मक वार्डामध्ये फिरलेत. हो, त्यांनी याच्या अगोदर तर नगरसेवक नव्हते. याच्याबद्दल काय सांगाल आम्हाला? काहीच नाही, आम्हाला चांगले हातात. चांगले आहेत. तुम्हाला कसे वाटतात विशाल घोडेकर ताई? चांगले आहेत. चांगले आहेत. तुमच्या प्रभागामधून 9 मधून तुम्हाला निवडून येण्यासाठी तुमचं मत त्यांना देसाल? हो.
आपण पाहिलं या ताईनं या मावशीने सुद्धा विशाल घोडेकर यांना मत देण्यासाठी अग्रेसर पुढे आलेले आहे. तुम्हाला काय वाटते भैया विशाल घोडेकर बद्दल? चांगले नवीन तरुण तडफदार म्हणून सगळीकडे यांचा सध्या नावलौकिक चालू आहे. हातगावमध्ये एक चांगलं उभारून नेतृत्व येत आहे राष्ट्रवादीच्या माध्यमातून. याच्याबद्दल तुम्ही पाठिंबा देणार? पाठिंबा देणार. यांनी सुद्धा पाठिंबा द्यायचं जाहीर केलेलं आहे विशाल घोडेकर यांना. निश्चितच विशाल घोडेकरची विजयी मोहीम आपल्याला तुर्तास तरी यांच्या बोलण्याहून एक दिसत आहे. वार्ड क्रमांक 9 मधून विशाल घोडेकर यांच्या 9 वार्ड क्रमांकमध्ये या ठिकाणी फिरत असताना काही प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. तुम्हाला कसे वाटतात विशाल घोडेकर यांना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे, यांना तुम्ही जाहीर पाठिंबा देणार आहेत का? हा देणार ना. यांना मतदान करणार आहेत? हो ना. यांच्याबद्दल काय सांगाल 2 शब्द? चांगले आहेत ना. चांगले कामं करतात ना. कामं करतात. हो. तुम्ही आतापर्यंत नवीन चेहरा यांच्या रूपानं पाहिला. या निवडणुकीमध्ये निश्चित या सगळ्यांचं बहुमत राहील विशाल घोडेकर यांना. हो ना. आजी विशाल घोडेकर उभे, तुम्ही मत देणार का यांना? काय विशाल घोडेकरला मत देणार का निवडणुकीत? आपला जवायला देत नाही तर काय करू? जावायला देणार. तुमचे जावई आहेत का? हो ना. पाहिलं मावशी तुमचं वय किती आहे मावशी? काय की बापा 80 वर्षाच्या मावशीने सुद्धा सांगितलं की विशाल घोडेकरला माझं मतदान राहील. निश्चितच आपण पाहिलेलं आहे मावशीच्या रूपानं. मावशीने सुद्धा विजयी शर्यतीमध्ये विशाल घोडेकर यांचा अग्रभी अनुक्रमांकामध्ये नाव दिलेलं आहे. आपण पाहिलेलं आहे. तुर्तास वार्ड क्रमांक 9 मधून वाढता पाठिंबा यांना कसं मिळत आहे. आपण हातगाव या ठिकाणी आलेलो आहोत. हातगावमध्ये आपण या ठिकाणी पाहत आहोत विशाल घोडेकर यांच्या वार्डामध्ये आपण आलेलो आहोत. वार्ड नंबर 9 मध्ये आपण काही लोकांकडून प्रतिक्रिया जाणून घेऊयात. हां नमस्कार भाऊ, विशाल घोडेकरबद्दल काय वाटते आपल्याला? कसे उमेदवार आहे तुम्हाला वार्ड नंबर 9 मधून उभे राहिलेले राष्ट्रवादी पक्षाकडून? योग्य वाटतात आम्हाला. योग्य वाटतात. हो. तुमच्या आता उद्या होणाऱ्या नगरपालिकेच्या मार्फत यांना तुम्ही निवडून देणार? निवडून तर द्यावंच लागते की आमच्या वार्डातले पण यांनी उमेदवार. बरं, त्यांच्याबद्दल का अधिक काय आम्हाला सांगता येईल? त्याच्याबद्दल काय सांगायचं आम्हाला? जे 9 तरुण तडफदार आहे. बरं, 9 तरुण तडफदार उमेदवार आहेत पण तुम्ही त्याला केलं. तुम्हाला काय वाटतंय विशाल घोडेकरांबद्दल? उमेदवार चांगला आहे. उमेदवार चांगला आहे. तरुण तडफदार आहे. बरं. योग्य काम करण्यासारखं आहे. बरं. विशाल घोडेकरांबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपल्या प्रभाग 9 मधून उभे आहेत त्यांनी. गोरगरिबासाठी चांगले काम करतात. गोरगरिबासाठी चांगले त्यांनी काम करतात. त्यांनी गोरगरिबाला धावून आलेले आहेत. आम्हाला एवढे अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतंय विशाल घोडेकरांबद्दल? उमेदवार चांगले आहेत. उमेदवार चांगले आहेत. तुम्ही त्याला पाठिंबा देणार? आम्ही पाठिंबा देणार. तुम्हाला भैया? चांगले आहे विशाल भाऊ, त्याला आपण बिलकुल पाठिंबा देणार. विशाल भाऊला तुम्ही पाठिंबा देणार? विशाल भाऊचं काम चांगलं आहे. चांगलं आहे, माणूस चांगलं पण आहे. बरं, आपण जाणून घेतल्या जिथल्या काही प्रतिक्रिया वार्ड क्रमांक 9 मध्ये विशाल घोडेकर यांच्याबद्दल सगळ्या लोकांनी सुद्धा आतापर्यंत आपल्याला सांगत आलेले आहेत की यांचं काम अतिशय चांगलं आहे. 9 तरुण तडफदार उमेदवार आहेत. यांना एक वेळ संधी द्यायला हरकत नाही. आता आपण यांच्या प्रभाग 9 मध्ये आपण चक्कर मारली असता आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आलेलं आहे. असं जाणून आलेलं आहे की विशाल यांनाच तुम्ही दिलं तर अधिक चांगलं राहील. आपण न्यूज मराठी 24/7 या चॅनलला या हातगावमधून 9 वार्ड क्रमांकमधून लोकांनी सांगितलेल्या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मानवत नगर परिषदेसाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं मानवत शहरातून भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. मानवत नगर परिषदेत एकूण 11 प्रभाग असून 22 उमेदवार आणि 1 नगराध्यक्ष पदाची जागा आहे. येथील नगराध्यक्ष पद हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले. मानवत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजप शिवसेना युतीच्या उमेदवार अंजली महेश कोकार यांचा अर्ज दाखल करण्यात आलाय. आज काढण्यात आलेल्या रॅलीनंतर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी व्यासपीठावर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, शिवसेनेचे नेते सईद खान, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, भाजप शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी अधिक माहिती दिली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी. उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस म्हणून मानवत येथे शिवसेना भाजप युती करून आम्ही इथे लढत आहोत. अंजली महेश कोकर ह्या आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्याबरोबर इतर 22 लोकांचे आम्ही या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत. आणि तुम्ही बघितलं असणार महिलाची गर्दी केवढी होती. हजारोंच्या संख्येने या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महिला मंडळी होत्या आणि त्यांची उपस्थिती दाखवून देते की बिहार सारखा वन वे निकाल ह्या मानवत नगरपालिकेचा लागणार आहे. शिवसेना आणि भाजपा युतीला या मानवत शहरातील लोक भरभरून अशी पसंती देणार आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब, शहर विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
यांनी 2014 पासून या ठिकाणी माजी आमदार मोहनभाऊ फड असताना या शहराच्या विकासासाठी भरभरून निधी दिला, परंतु मागच्या काही काळामध्ये काही लोकांनी फक्त स्वतःची घरं भरण्याचं काम केलं आणि आता परत राहिलेला विकास पूर्ण करून घेण्यासाठी मग मानवत शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, पाण्याची वाढीव पाईपलाईन असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घरकुलाच्यासाठी स्वतःच्या हक्काची जागा अजून ह्या मंडळी देऊ शकलेले नाही. ती जागा देण्यासाठी म्हणजे 450च्या वरती लोकांना पंतप्रधान आवास योजना, शहरी आवास योजनाचे घरकुलं मंजूर झाले, पण त्यांची जागा, त्यांच्या हक्काची जागा नावावर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ज्यांना जागेअभावी घरकुलापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी घरकुलं देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. स्वच्छ सुंदर असं शहर हे बनवणार आहोत. एवढंच नाही तर ही मानवत शहर म्हणजे हे मोठी बाजारपेठ ही अनेक वर्षांपासून आहे. याचं स्वरूप परत चांगलं एकदा आणून, कारण की मधल्या पिरियडमध्ये काही लोकांनी गुंडागर्दी करत या शहराचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण या शहराचं वैभव परत आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत आणि या शहरातील प्रत्येक तरुणाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, प्रत्येक आमच्या लाडक्या बहिणीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून आमच्या नगराध्यक्ष आणि त्यांचे सगळे सहकारी मिळून काम करणार आहे. सुज्ञ मतदार आहे, हा शांतताप्रिय मतदार आहे, विकासाचा बाजूने कौल देणारा मतदार आहे आणि स्वतःच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी कोणता पक्ष, कोणता उमेदवार चांगला आहे ह्याची चांगली परख हे मतदार बंधू भगिनी करू शकतात. म्हणून सगळ्यांना मला विनंती करायची की शहराचा राहिलेला विकास पूर्ण करून घेण्यासाठी शिवसेना, भाजपा युतीच्या सर्व उमेदवारांना आपण निवडून देऊ. दत्त जयंतीनिमित्त कळमनुरी तालुक्यातील रेणापूर इथं भव्य कुस्ती आणि क्रिकेटचे खुले सामने आयोजित करण्यात आलेत. येत्या 5 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कुस्तीचे सामने होणार आहेत, तर 6 डिसेंबर रोजी क्रिकेटचे सामने होणार आहेत. सामन्यांसाठी 550 रुपये फी आकारण्यात येणार आहे. तरी आजूबाजूच्या परिसरातील खेळाडूंनी यात सहभाग घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय. परिसरातील शौकीन बांधवांनी या यात्रेचा आवश्यक लाभ घ्यावा अशी विनंती गावकऱ्यांनी केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय शिंदे यांनी. पिंपळनेर शहरात केवळ 3 दिवसात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची दुसरी घटना घडल्यानं मोठी खळबळ उडाली. येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात रात्री 2च्या सुमारास सुरेश मालुसरे SYBAचा विद्यार्थी त्यानं आत्महत्या केली. सुरेशनं वसतिगृहाच्या बाथरूममध्ये रुमालाच्या सहाय्यानं गळफास घेऊन जीवन संपवलंय. या गंभीर घटनेची माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून घटनेनंतर पोलीस प्रशासन, मयताचे नातेवाईक आणि आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नातेवाईकांनी वसतिगृहातील संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. जोहार, जिंदाबाद, जय आदिवासी. आज पहाटे सकाळी 2 वाजेच्या दरम्यान मध्ये धुळे प्रकल्प कार्यालय अंतर्गत पिंपळनेर शासकीय आदिवासी मुलांचं वसतिगृह या ठिकाणी शिकत असलेला SYचा विद्यार्थी सुरेश गोकुळ मालुसरे याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. आता ही घटना काही या धुळे प्रकल्पातली पहिली किंवा दुसरी नाही, तर आमच्या एकट्या साक्री तालुक्यामध्ये आश्रमशाळा असतील, वसतिगृह असतील, ही 7वी ते 8वी घटना आहे. आणि या ज्या घटनेचे जे क्रम चाललेले, तर याच्यात प्रामुख्याने कार्यकर्ता म्हणून आम्हाला असं निदर्शन येते आहे, इथं कर्मचारी नसतात प्रामुख्याने. आता परवाच्या दिवशी जी घटना झाली आदिवासी शासकीय मुलींच्या वसतिगृह पिंपळनेर, इथं गळफास घेतली, तिथं सुद्धा वार्डन उपस्थित नव्हत्या. आज पहाटेला जी घटना झाली, इथं सुद्धा इथला वार्डन दळवीला राहतो, इथला जो लिपिक आहे तो धुळे ऑफिस मध्ये काम करतो. म्हणजे इथं जबाबदार परमानंट एकही कर्मचारी नव्हता. म्हणून हे जे आदिवासी विकास मंत्री उईके साहेबांनी जे कंपनीला टेंडर देऊन प्रायव्हेट कर्मचारी भरण्याचा जो उद्योग लावलेला आहे, आयुक्त मॅडमांनी ते GR काढलेले आहेत, याच्यामध्ये रीतसर आमच्या आदिवासी विकास विभागामध्ये खिलवाड चाललेले आहे, मुलांच्या बळी जात आहेत. त्याच्यामुळे इथं परमानंट नोकरी, परमानंट जॉब असलेले कर्मचारी असावेत, जेणेकरून हे जे प्रकार आहेत मुलांशी संवाद साधणारा जबाबदार व्यक्ती असावा, डिस्टर्ब होणार नाही विद्यार्थी. त्याच्यामुळे हे प्रायव्हेट जे प्रकार चाललेले आहेत याच्यामुळे सर्व प्रकार आहेत, त्याच्यामुळे थांबावे आणि या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी असं विनंती समाज बांधव. नाशिकच्या मालेगाव डोंगराळे परिसरात 3 वर्षांच्या निरागस चिमुकलीवर नराधमानं अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. या घटनेनं संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेचा तीव्र निषेध करत स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या शिष्टमंडळानं आज नाशिकच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। या शिष्टमंडळात उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष केशव गोसावी, उत्तर महाराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर थोरात, महानगर प्रमुख रोशन खैरे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख रेखा जाधव, युवक महानगर प्रमुख नितीन पाटील यांचा समावेश होता। घटनेवर तातडीने कठोर कारवाई करण्याची आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी शिष्टमंडळाने प्रशासनाकडे केली। ज्या मालेगावमध्ये घटना झालेली आहे त्याचा निषेध म्हणून तुम्ही आज कलेक्टर ऑफिसला पूर्ण शिष्टमंडळ आले, काय सांगा? परवा झालेल्या मालेगावमध्ये एक लहान मुलीवर जो बलात्कार झाला, खैरा नामक युवकांचा बलात्कार केला, त्या बलात्कार निषेधार्थ आम्ही शासनाकडे आज मागणी केली स्वराज्य पक्षाच्या वतीने। माननीय आमचे स्वराज्य पक्षाचे सचिव केशवमामा गोसावी, आमचे ज्ञानेश भाऊ थोरात, आमचे महिला जिल्हा प्रमुख रेखाताई जाधव, महानगर रोशन खैरे, आम्ही सर्वांनी मिळून आज कलेक्टर कचेरीमध्ये निवेदन दिलं। अचानक मला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी स्वराज्य पक्षाची मागणी। असं देखील कळतंय की तुम्ही शिष्टमंडळ मालेगावकडे जाता, काय सांगणार? हो, आता इथून आम्ही निवेदन दिल्यानंतर आम्ही सर्व स्वराज्य शिष्टमंडळ छत्रपती संभाजी महाराजांच्या आदेशानुसार आज त्या कुटुंबाला भेटण्यासाठी आम्ही मालेगावकडे जात आहोत। आज तुम्ही राज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या वतीने सगळीकडे तुमचं शिष्टमंडळ निवेदन देत आहे का कलेक्टर ऑफिसला? हो सर, आज आम्ही सर्वच ठिकाणी निवेदन, ही घटना जी दुर्दैवी आहे, इतकी घाणेरडी घटना घडलेली आहे, अशा प्रकारे जर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे कारभार होत असेल आणि त्या लहान मुली न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्य पक्ष शेवटपर्यंत लढणार। थंडीची चाहूल लागताच बाजारात सुक्या मेव्याला मागणी वाढली। मात्र या वाढत्या मागणीसोबतच सुक्या मेव्याच्या किमतींमध्ये देखील लक्षणीय वाढ झाली। नाशिकसह संपूर्ण जिल्ह्यात थंडीचा जोर वाढू लागलाय। थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जा देणारे सुकामेवा आणि त्यापासून बनणारे लाडू यांची जोरदार मागणी बाजारात दिसत आहे। पण मागणीसोबतच किमतींमध्ये देखील मोठी उसळी दिसून येते। खजुराची किंमत मागील वर्षी 150 रुपये किलो होती, यंदा तो 200 रुपये किलो झालाय। खोबरं देखील 200 रुपयांवरून थेट 350 रुपयांपर्यंत पोहोचलाय। काजू 750 रुपयांवरून 850 रुपये झालाय, तर बदामाचे दर 750 वरून 850 रुपये किलो इतके वाढलेत। पौष्टिकतेसाठी प्रसिद्ध अंजीर सर्वाधिक महाग आहे। मागील वर्षी 800 रुपये असलेला अंजीर आता 1000 ते 1200 रुपये किलो दरम्यान विकला जातोय। नमस्कार, माझं नाव यश संतपाळ, मी सुकामेवा विक्रेता आहे। तर खोबऱ्याचे भाव 350 रुपये, खाली 200 रुपये। मेथीचे लाडू पण करता येतात थंडीमध्ये, शरीराला एकदम चांगले असतात ते। काजू बदाम घेतले, बदाम 850 रुपये, काजू 800 रुपये, डिंक 200 रुपये पावशेर आहे, मेथी आहे 100 रुपये किलो। मेथीच्या लाडूने शरीराला एकदम फायदा असतो। कंबर गुडघाला वात नाही थंडीमध्ये। तर गुळ आहे, आपलं ड्रायफ्रूटमध्ये 10 ते 15% वाढ झालेली आहे सर्व याच्यात। पहिले किसमिस मागच्या सीझनला 200 रुपये किलो होती, तर 550 रुपये झालेली आहे। पावसामुळे सगळे भाव वाढलेले आणि थंडी बी खूप जास्त आहे प्रमाणात, आणि गिऱ्हाईकाचा रिस्पॉन्स बी एकदम भारी आहे। शिरपूर शहरातील निमझरी नाका परिसरात बुधवारी दुपारी 2 वाजता राम कॉम्प्लेक्सला अचानक आग लागल्यानं परिसरात एकच गोंधळ उडाला। काही क्षणातच आगीनं रौद्र रूप धारण करत कॉम्प्लेक्समधील दवाखाना, मेडिकल, ATM सेंटर तसंच रेस्टॉरंटचा दुकानांना वेढा घातला। आग पाहताच व्यापारी, नागरिक आणि स्थानिकांनी धाव घेत मदत कार्य सुरू केलं। घटनेची माहिती मिळताच शिरपूर वरवाडे नगरपालिकेच्या अग्निशमन विभागानं तातडीनं 6 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवल्या। दलानं शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणले। प्राथमिक अंदाजानुसार आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं समोर आलंय। सुदैवानं या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।